जवळपास 15वा दिवस आपण पाहत आहोत बुद्ध आणि त्याचा धर्म. आपण बघितलं की मागच्या पौर्णिमेपासून ते आतापर्यंत कशा पद्धतीनं याची निर्मिती झाली, उत्पत्ती झाली. तत्पूर्वी बाबासाहेबांनी याचा जर अभ्यास करायचा असेल तर 2 ग्रंथ हे कंपल्सरी केलेले आपल्याला. कार्ल मार्क्स आणि बुद्ध, क्रांती आणि प्रतिक्रांती. हे वाचल्याशिवाय हे अंडरस्टँडिंग होणार नाही असं बाबासाहेबांचं स्पष्ट मत होतं. त्याच्यामुळं बुद्धिझम समजून घेत असताना तिन्ही ग्रंथांचा आपण सायमल्टेनियसली ह्या ठिकाणी जसा सारांश येईल, जसे परिच्छेद येतील त्या पद्धतीनं आपण ह्या ठिकाणी पाहणार आहोत. तर आपण बघितलं की कशा पद्धतीचं आत्मक्लेश होतं, कशा पद्धतीची तपश्चर्या होती, कशा पद्धतीचं त्यांनी ते शिक्षण घेतलं आणि शिक्षण घेतल्याच्या नंतर त्यांनी स्वतः म्हणजे अधिकारवाणीनं लोकांना सांगावं यासाठी ते आत्मक्लेश आणि त्याचं परीक्षण प्रत्येक जे जे गोष्टी शिकल्या त्या त्या गोष्टीचं त्यांनी ते अवलोकन केलं. बट इन बिटवीन दॅट त्यावेळेस सुद्धा जवळपास 62 धर्माचा प्रचार आणि प्रसार करणाऱ्याची पंथ होते, लोक होते, विविध विचारधारा होती. कारण कोणी म्हणत होतं येथेचे खा प्या, आपण म्हणणारच आहोत. शहराच्या जसं वाटत होतं तसं ते जीवन बसत होतं, तसं कोणी नश्वर समजत होतं. आणि अशा पद्धतीने जे काय आपण संजय बेलगुप्ता किंवा बाकीचे जे काय आपण 5-6 लोक तथागतांनी डॉक्टर बाबासाहेबांनी या ठिकाणी सांगितले की त्या पद्धतीचे त्या विचारधारा होतात. आणि त्याच्यासोबतच जे बाबासाहेबांनी याच्यामध्ये सारांश रूपाने करा, बाबासाहेबांनी त्या गोष्टीवर स्पेशल ग्रंथ लिहिल्या, क्रांती क्रांतिकारक. जे धार्मिक ग्रंथ आहेत, मनुस्मृती आहे, रामायण आहे, महाभारत आहे, वेद आहे, वेदांत आहे, उपनिषद आहे, उत्तराखंड आहे, त्याचं कर्मकांड आहे. आणि अशा पद्धतीचे हे जे काही ग्रंथ आहेत त्या ग्रंथाचं ज्ञानकांड आणि शेवटचं ते कर्मकांड हे टप्प्याटप्प्यानं आपल्या सोयीनुसार ह्या ग्रंथाची रचना केली. कारण डॉक्टर बाबासाहेबांनी प्राचीन बुद्ध धर्माने त्याला आधुनिक भारताची जोड, आधुनिक संस्कृतीची जोड ह्या ठिकाणी त्यांनी दिली. आणि हाच सारांश तत्कालीन परिस्थितीमध्ये सुद्धा होता. तो सिद्धार्थांना सुद्धा त्या गोष्टी जाणत होत्या, म्हणून त्यांनी त्या गोष्टीसुद्धा त्याचं अवलोकन केलं की ह्या वेदापासून काही मिळते का, उपनिषदापासून काही मिळते का, किंवा सांख्य दर्शनातून काही मिळते का, किंवा जैमिनी दर्शनातून काही मिळते का, कणा दर्शनातून काही मिळते का. त्या गोष्टीचं अध्ययन केल्याच्या नंतर त्यांनी शेवटच्या दिवशी त्या गोष्टी सगळ्या गोष्टीचं परीक्षण करण्याचं ठरवलं. कारण काहीनं काय म्हणलं होतं की हे जग ईश्वराने निर्माण केले. काही कोण म्हणत होतं जे काही जन्म लागतो ते पूर्वीच्या पापानुसार मनुष्याला जन्म लागतो. अगोदरचं जे काही बीज असेल, पुण्य असो पाप असो, त्यानुसार ते माणसाचं भविष्यातलं हे घडत असते. आणि अशा पद्धतीनंच हे जग हे ईश्वरानं निर्माण केलं आहे इत्यादी इत्यादी ह्या गोष्टी पूर्ण सिद्धार्थाने त्या अभ्यास केल्या. आता हे कार्यक्रम सर्व जवळपास 6 वर्षापर्यंत चालत राहिला. शेवटचा जर 1-1.5 महिना सोडला तरी जवळपास तिथपर्यंत कठोर परीक्षा, प्रत्येक गोष्टीचं परीक्षण आणि परीक्षण झालंच पाहिजे. आणि त्यांनी त्या कसोटीवरती परीक्षण केलं. आणि परीक्षा अंती त्यांच्या असं निदर्शनात आलं की त्यांनी फक्त प्रचलित सर्व असलेल्या सर्व दर्शनापैकी फक्त कपिलाचा सिद्धांत त्यांनी मान्य केला. कपिलाचे 2-3 मुद्दे त्यांनी मान्य केले. कारण जगात सर्वात जास्त प्रभावित झाला होता तो फक्त कपिलच्या सिद्धांतानेच. कपिल हा एकमेव असा दार्शनिक होता की ज्याचे तत्वज्ञान बुद्धाला तर्क आणि यथार्थ यावर आधारित आहे असे वाटले. परंतु कपिलने जे काही प्रतिपाद्य होते ते सर्व बुद्धाने स्वीकारले का? अजिबात नाही स्वीकारले. 2-3 गोष्टी त्यांनी फक्त स्वीकारल्या की सत्याला प्रमाण असणं आवश्यक आहे आणि विचार विवेकावर आधारित असावा. विवेक म्हणजे काय? सत्य असत्य, योग्य काय अयोग्य काय, चांगलं काय वाईट काय, यामधला जो फरक असतो, ओळखण्याची जी माणसाची आंतरिक क्षमता असते त्याला विवेक असं म्हणतात. कारण कुठल्याही गोष्टी जर घडायची असेल तर त्याला सत्तेच्या आधारे किंवा सत्य ही गोष्ट असलीच पाहिजे. ह्या गोष्टीचा त्यांनी स्वीकार केला. दुसऱ्या गोष्टीचा असा स्वीकार केला की जे सत्व रज तम याच्यातून सृष्टीचा विकास झाला. ऑटोमॅटिकली प्रत्येक गोष्ट एकमेकावरती डिपेंड असताना ऑटोमॅटिकली विकास झाला असं सांख्यदर्शनाचं तत्वज्ञान होतं.
परंतु इतरांचं जे काय होतं त्याच्यामध्ये ईश्वराचा कुठलाही अंश नाही असं सांख्य म्हणत होता. ईश्वराचे अस्तित्व आहे किंवा नाही, सृष्टीचा निर्माता आहे, या ग्रहिताला तार्किक किंवा यथार्थाचा आधारचा कुठलाच नाही. तार्किकही नाही आणि यथार्थही नाही. यथार्थ म्हणजे वास्तविक सत्य किंवा जसं आहे तसं वास्तव. तार्किक म्हणजे नियमानुसार किंवा पुराव्यानुसार आणि सुसंगत विचार करण्याची जी काय पद्धती असते त्याला लागू होत नाही. म्हणून त्यांनी ईश्वरवाद किंवा हे जग सृष्टी ईश्वराने निर्माण केली हा सिद्धांत मान्य केला. तिसरी गोष्ट, ह्या जगात दुःखाचे अस्तित्व आहे ह्या कपिलाचा सिद्धांताने ग्राह्य धरला. अर्थात ज्या काही गोष्टी घडतात, आता सत्व रजतम ज्या पद्धतीने त्यांनी एक दीपकाची सुंदर अशी उदाहरण दिले की दीपक जळतोय, त्याच्यामध्ये तेल आहे, वात आहे. सत्व म्हणजे प्रकाश पडतो, परंतु प्रकाश जर कमी झाला तर जिथं तम आहे किंवा त्याचं जे रज आहे, त्याच्यात तेल आहे किंवा वात आहे, जडत्व आहे, हे कमी होते आणि शेवटी त्या प्रकाशाचं जे रूपांतर आहे ते अंधारात म्हणजे दुःखामध्ये होते. म्हणजे दुःखाला कारण आहेत, दुःखाचं अस्तित्व आहे हे ते त्या ठिकाणी ते सिद्ध होते. आणि आपण बघितलंय की जेव्हा आलर कमलाच्या आश्रमातून आल्याच्या नंतर जेव्हा त्यांनी ते सायन्स शिकलं, फिजिओलॉजी अनॉटॉमी शिकली, मनुष्य कसा होतो, प्रथम मासे करायला जायचं, द्वितीय मासे अर्बुदा, त्यानंतर पुढे येणारच आहे. म्हणजे माणसाचा जन्म कशा पद्धतीने होतो, कशा पद्धतीची तिच्या अवयव रचना असते आणि त्या ठिकाणी त्या ध्यानाच्या क्रिया तिघांच्या होतात. तिघांच्या टेक्निक काय होतं ते श्वासावरती केंद्रित होतं आणि त्यानुसार आंतरिक आणि बाह्यरंग आणि अंतररंग ह्या ज्या क्रियाला जोडणारा जो दुवा असतो तो श्वास किंवा ज्याला अनापान सती म्हणतो, जो श्वास घेणे आणि सोडणे, त्याच्यावर प्रभुत्व मिळाल्याच्या नंतर अजून म्हणजे ते उदक रामपद टाकून ध्यानाच्या अवस्था शिकतात. त्याच्यानंतरही परत ते मगध देशामध्ये जे काही असतात त्याच्याकडून ते शिकतात. आणि हे जे काही कर्मकांड मनुस्मृती असो, रामायण असो, रामायण असो, वेदांग असो, उपनिषद असो किंवा आपलं कर्मकांड असो किंवा ज्ञानकांड असो, भगवद्गीता असो किंवा कारण असो, मीमांसा असो किंवा ब्राह्मण्य ग्रंथ असो, हे ग्रंथाचं सर्व चिंतन करायचं ठरवलं. आता चिंतन जर करायचं म्हटलं तर सायन्स काय म्हणते की तुम्ही एका जागी बसले पाहिजे, डोळे मिटवले पाहिजे आणि आंतरिक मन लावून त्या गोष्टीचं स्मरण केलं पाहिजे किंवा त्या आठवल्या पाहिजे, एक एक कसोटीवर त्या चेक केल्या पाहिजे. आणि अशा पद्धतीचं त्यांचं हा जो आत्मक्लेश आणि तपश्चर्याचा मार्ग जवळपास 6 वर्ष त्यांनी पकडले, प्रत्येक गोष्टीचं चिंतन केलं. आणि शेवटच्या टप्प्यामध्ये एवढी बॉडी अशी क्रश झाली होती, एवढी म्हणजे मृत्यूच्या शय्येवरती जाण्यास थोडा कालावधी असताना त्यांनी ती सुजाताची खीर येते आणि ती खीर प्राशन केल्याच्या नंतर ते सगळ्या गोष्टी होतात. आणि तेव्हा ते मनाला स्वतःशीच प्रश्न विचारतात की अरे मी हे जे एवढे काही कुटाने करतोय, हे शरीराला एवढ्या यातना का देतोय? एवढंच जर मला करायचं असतं तर मी अन्न खाऊन सुद्धा ह्या गोष्टी करू शकतो. तेव्हा त्यांना कळालं की मग जगात समस्या काय. त्यांनी स्वतःलाच प्रश्न विचारला की जगामध्ये दुःख आहे आणि दुःख शोधण्याचा मार्ग सुद्धा आहे. अशा पद्धतीनं जेव्हा या स्टेपला येतात तेव्हा नंतर 40 दिवसाचं अन्न पुरल एवढं ते घेतात आणि त्या बोधिवृक्षाखाली किंवा पिंपळाच्या झाडाखाली त्या ठिकाणी बसतात. आणि बसल्याच्या नंतर चिंतन मनन ध्यान करून करून केल्याच्या नंतर ते फायनल स्टेजला येतात आणि तेव्हा ते त्यांना तो दुःखाची कारणं सापडतात. जेव्हा कारणं सापडतात तिथं उत्तर सुद्धा सापडतात. आणि हा जो विचार किंवा हा जो तत्त्वज्ञान आहे, हे जे ज्ञान आहे, हेच ज्ञान म्हणजे बोधी आहे. आणि त्याच वृक्षाखाली भेटलं त्याला बोधिवृक्ष असं म्हणतात. आता आपण एक गृहीत धरूयात की एवढा जे काही कुटाणा केला समजा 6 वर्ष तपश्चर्या केली आणि 6 वर्षाच्या नंतर काय फाइंड आउट काढलं? फक्त माणसाचं मन. आता माणसाचं मन कसं आहे बघा, ते दिसत तर नाही, परंतु त्याच्या वागण्यावरून बोलण्यावरून त्याच्या वर्तणुकीवरून त्याचं कसा व्यक्ती आहे त्या गोष्टी कळतात. दुसरं उदाहरण बाबासाहेब देतात की आपल्याला विद्युत दिसत नाही, परंतु त्याच्याचा जो प्रवाह वाहणारा ते दिसते. प्रकाशाहून विद्युत आहे हे गृहीत धरता येते. म्हणजे दिसत तर नाही पण त्याचं अस्तित्व सुद्धा नाकारता येत नाही. म्हणून ह्या जे काही क्रिया आहेत, आता बघा तुम्ही एक स्वतःला प्रश्न करा की तुम्ही तुमचं शरीर आहे परंतु मन तुमचं आहे काय, तुम्ही डिसाईड करा. एक 30 सेकंद असा विचार करा डोळे बंद करून की मी मनाला एवढं काबूत ठेवील की माझ्या मनात मी शिवाय कोणताच विचार येणार. फक्त 30 सेकंद फक्त ट्राय करून बघा. यू कांट डू इन युअर होल लाईफ.
ते तुम्ही करूच शकत नाही, बिलकुल करूच शकत नाही. बघा प्रयत्न करून. आणि ते जर काबूत करायचं असेल तर आनापानसती, ध्यान, धारणा, समाधी हे जे मार्ग सांगितलेले त्या मार्गाच्या प्रगतीपथावर किंवा त्या मार्गाच्यावरती जाण्याला जे बोधिसत्वाची जी अवस्था सांगितलेली आहे, प्रयासरत व्यक्ती जो असतो त्याला कितीतरी जन्म, कितीतरी अभ्यास, कितीतरी ते स्थित्यंतर घडवून आल्याच्या नंतरच ही बुद्धाची अवस्था उत्पन्न होते. म्हणून हे जे मनाच्या भोवती माणसाचा जो हा काही कार्यक्रम लावला आहे तो फक्त मनाचा आहे. आता मन म्हणजे काय? मनाचे आपण डेफिनेशन पाहू की मन कशाला म्हणतात. मन म्हणजे विचार, भावना, आठवणी आणि जाणीवेचं एक केंद्र आहे. हा आपल्या डोळ्यांना न दिसणारा पण आपल्या वागण्या बोलण्यातून जाणारा एक सूक्ष्म भाग आहे. मनाचे वैशिष्ट्य काय? मन हे नवनवीन कल्पना आणि तर्क करत राहते बघा सारखं. भावना माणसाच्या सुख, दुःख, आनंदी आणि रागाची सुद्धा अनुभव करते. स्मरणशक्ती जुन्या आठवणी पूर्ण साठवून ठेवते. मन काय करते? बघा तुम्ही आता जन्मापासून ते आतापर्यंत तुमच्या जे काही स्टोरेज आहे, तुमचं जे काही मेमरी आहे, ती मेमरी कुठं स्टोर आहे? तुमच्या मनामध्ये आहे. परंतु दिसते का ती? नाही दिसत. तुमच्या शरीरातला जर एखादा पार्ट बघितला, हृदय कोणीकडे हे डाव्या साईडला आहे, फुफ्फुस किती आहे? 500 ग्रामचे 600 ग्रामचे आहेत. लिव्हर कोणीकडे, स्किन कुठे, इंटेस्टाईन कुठे, हाडं किती आहेत, मांस किती आहेत, पेशी किती आहेत, यू कॅन एक्सप्लेन इट ऑलरेडी. पण तुम्ही मन तुमचं सांगू शकता का की माझे 1 छटाक आहे, 2 छटाक आहे, 3 छटाक आहे? नाही सांगू शकत. म्हणून बाबासाहेब म्हणतात, तथागत गौतम म्हणतात, या बहकलेल्या रथाप्रमाणे हे जे मन आहे हे बहकलेलं जे एखाद्या रथ जे बहकते त्या बहकलेल्या रथाप्रमाणे या मगूत करणारा जो स्वतःला काबूत करतो, मी त्याला तो खरा सारथी मार्ग असतो. म्हणून हे जे तथागताचा जो सिद्धांत आहे, मनोपुब्बंगमाधमा मनोसिठ्ठा मनोमया मन साचे पदुठेन भासती वा करती ततो न दुःख मनवेते चक्क वहतो वहतो पद. म्हणजे शेवटी जे काही थिंकिंग, इमोशनल आणि मेमरी माणसाचं जे काही जन्मापासून ते मरणापर्यंत ज्या काही गोष्टी असतात त्या फक्त आणि फक्त त्याच्या मनावरतीच चालल्या पाहिजे असतात. म्हणून त्याचं मन प्रफुल्लित झालं पाहिजे, मन उल्हासित झालं पाहिजे, त्याच्या मनामध्ये कुशल विचार आले पाहिजे, अकुशल विचार हे नष्ट झाले पाहिजे. ही बाबासाहेबांची मनीषा होती, तथागत गौतम बुद्धाची मनीषा होती. बघा आता प्राणवायू दिसते का? दिसायला का? कोणाला तरी हवा दिसायली का? परंतु तुमच्या नाकातून श्वास येतोय जातो, दॅट इज मन. ते मन आहे. तुमच्या कार्याहून तर दिसायला ना. म्हणजे ह्या पद्धतीचं लाईट आहे, लाईटातून लाईट प्रकाश आहे, परंतु विद्युत नाही दिसत. परंतु तीच लाईट केवढाही कारखाना चालवते, हजारो पॅसेंजर असलेली रेल्वे ओढते, हजारो पॅसेंजर असलेली विमानं उडवते, हजारो पॅसेंजर असलेले जहाजं पळवते, हजारो असलेले मोटरसायकल असो, कार असो, तुमचं एकही व्हेकल नाही विदाऊट इलेक्ट्रिसिटीचं ते चालते. परंतु त्याचं अस्तित्व नाही म्हणून असं नाकारता येते का? दिसते का त्या डोळ्याला? परंतु त्यांचं अस्तित्व आहे. ते जे तसंच तेच मन जे आहे. म्हणून ज्या काही गोष्टी आहेत त्या फक्त मन आणि मनाच्या केंद्राशीच निगडीत आहेत. मग जे माणूस आहे, आता माणसाला दुःख उत्पन्न व्हायला, बाबासाहेब काय म्हणतात की जेव्हा तुम्ही देवापेक्षा माणसाला मोठं मानसाल तेव्हा तुम्ही खरे श्रेष्ठ राहाल, तेव्हा तुमचं अज्ञान नष्ट होऊन जाईल. दुःखाची बाब हीच आहे की माणसं काय करतात की आपल्यापेक्षा, माणसापेक्षा देवाला श्रेष्ठ मानतात. ही भावना जोपर्यंत तुमच्या मनातून निघणार नाही तोपर्यंत तुम्हाला सुखाची प्राप्ती होणार नाही किंवा अंधश्रद्धेच्या गर्दीतून तुम्ही निघणार नाही. ही बाबासाहेबांची इच्छा. म्हणून त्यांनी तत्कालीन परिस्थितीत, आता आपलं मन आहे बघा, आता मनाचे विषय काय असतात? विषय तुम्हाला मी काल परवा आपण 2-3 दिवसापासून म्हणालो, विषय 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 35-40 जरा कशाला मुळाला. मग मनामध्ये तृष्णा कशामुळे उत्पन्न होतात? तृष्णा कोणत्या असतात? समजा आता एखादा डोळे आहेत आपले, एखादा समजा चांगला फिल्म आहे किंवा एखादा व्हिडिओ आहे किंवा काही आहे, आपण त्याचं पाहतच राहतो. मनाची डेफिनेशन ही तथागतांनी माकडासारखी केलेली आहे. तेव्हा 2000 म्हणजे 2600 वर्षापूर्वी माकडासारखी केलेली. त्या माकडाचं रूप जसं माकडं या झाडावर त्या झाडावर त्या झाडावर त्या भटकत राहते, तसं माणसाचं मन भटकत राहते. माणसाचं पोट भरलं, एखादं जनावराचं पोट भरलं तर ते आपल्या गोठ्यामध्ये रमण करत बसते. परंतु एखाद्या माणसाचं जर पोट भरलं तर ते दुसऱ्या माणसाला कशी भुसणी देऊ याचा विचार करत बसते, दुसऱ्याचा सत्यानाश कसा करू याचा विचार करत बसते. म्हणून माणसाला हे पृथ्वीतलावरती जे दुःख आहे त्याचं दुःखाचं मूळ जे कारण आहे तथागताने शोधून काढले की ते मूळ माणसाच्या मनामध्ये. मग हे मना कशावरती चालते?
आता तुमचे शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध ही जी इंद्रिय आहे, ही इंद्रियाचे जे सुख आहेत किंवा इंद्रियाचे जे अतिशय हीन किंवा अति उच्च दर्जाचे जे अहंकार आहे, ते कशातून उत्पन्न होते? तुमच्या शब्दानं, तुमच्या स्पर्शानं, तुमच्या वाणीनं. आता बघा, जे दुःखाचं कारण समजा, आता तथागताने सांगितलं की जीभ ही शस्त्रापेक्षाही भयानक आहे. शब्दाचे घाव हे शस्त्रापेक्षाही भयानक असतात. बंदुकीचे, चाकूचे घाव तरी अँटीबायोटिक डॉक्टर दाखवले तर 4 दिवसांमध्ये कमी होतात. परंतु शब्द ही भिकारीपेक्षाही, त्या शस्त्रापेक्षाही, तलवारीपेक्षाही, बंदुकीच्या गोळीपेक्षाही महाभयानक असतात. आणि हे शब्द एखाद्याला शिवी किंवा घालून पाडून जर बोलले समजा, आईनं वडिलाला, लेकरानं वडिला, आई वडिलाला, नवरा बायकोचे भांडण कशामुळे होतात? शब्दामुळंच होतात. मांस मांसासोबत राहत नाही, हाड हाडासोबत राहत नाही. भाऊ बहिणीचे भांडण होतात, नवरा बायकोचे भांडण होतात, मुला लेकरांचे भांडण होतात, आई वडिलांचे भांडण होतात. कालचा आपण न्यूज पाहिली असेल, एक 9 वर्षाचा लेकरू, आता सध्या आपण माकडं झालो. कशापायी? ह्या मेंदूपायी, ह्या माइंडपायी. बघा, वेळ भेटला की ह्या इतरत्र गोष्टी करतो, पण 12-12 वाजेपर्यंत आपण माकडासारखं त्या मोबाईलमध्ये पाहत असतो. काल 9 वर्षाच्या लेकराचा मोबाईल हिसकून घेतला म्हणून त्या मुलानं आईला वर अटॅक केला, आपण पाहतो. 4 मुलं असताना एका अनाथाश्रमात बापाचा अंतिम संस्कार त्या 2-3 लोकांनी केला. त्यांना कारण विचारलं तर बापानं प्रॉपर्टी आम्हाला नाही दिली. प्रश्न, त्याच्या अगोदर तुम्ही बघितलं असेल, ह्या अशा कितीतरी जे घटना आहेत त्या माणसाच्या इथूनच घडत असतात. म्हणून माणसाच्या मनातल्या जोपर्यंत अंधश्रद्धा नष्ट होत नाही, तोपर्यंत जे काही मनुस्मृती आहे, वेद आहे, रामायण आहे, महाभारत आहे, याच्यामध्ये ज्या गोष्टी सांगितल्या आहेत त्या ह्या तत्वज्ञानाच्या विरुद्ध गोष्टी सांगितल्या आहेत. सांख्य काय म्हणतो? इथे ईश्वराने निर्माण केलं नाही. सत्व, रज, तम ज्या पद्धतीने जर माठ निर्माण झाला असेल, हे पृथ्वी, आप, तेज, वायू याचे जे तत्व जे असतात, माती आहे, मातीमध्ये पाणी मिक्स झालं, पाणी मिक्समध्ये म्हणजे भट्टीमध्ये जे तापवलं, हे जे तत्वमध्ये आले आहेत ते स्वरूप हे माठाचं झालं. माणसाचं सुद्धा तसंच. रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा आणि शुक्र याचा जेव्हा संयोग होतो तेव्हा माणसाची मुलाची उत्पत्ती होते. आणि उत्पत्ती झाल्याच्या नंतर हे जे घटना करतात त्या फक्त जे जडत्व असते. आपल्यामध्ये पाणी आहे, पृथ्वीवरती सुद्धा 70% पाणी आपण जाणतात. पूर्ण पृथ्वीवरती सूर्यप्रकाश तो, माणसाचे सुद्धा हे दोन्ही डोळे दिवसभर प्रकाशित असतात. कारण पॅरलल स्टडी जर केला या ठिकाणी समानता दिसते. आणि ही समानता जेव्हा बाबासाहेबांनी अभ्यासली, जेव्हा विदेशामध्ये गेले, जेव्हा हे ग्रंथ पाहिले, जेव्हा बुद्धिझमचा अभ्यास केला आणि जेव्हा इथली संस्कृती पाहिली, तेव्हा त्यांना अक्षमता खूप दिसली. विषमतेचं बीज एवढं काही भयान पेरलेलं होतं. तेव्हापासून त्यांनी स्टडी करत गेले. हे तत्वज्ञान देण्याच्या अगोदर त्यांनी जवळपास 35 वर्ष घातले. 35 वर्ष घातल्याच्या नंतर त्यांना असं वाटू नये की एखादा जर बुद्ध धम्म स्वीकारला तर उद्या म्हणू नये की भाई तू धम्म कसा काय स्वीकारला. प्रश्न विचारणारे खूप असतात. बाबासाहेबांनी एक दिव्य चक्राची गोष्ट तुम्हाला आम्हाला सांगितलेली. सदाचाराचं राज्य आणि हुकुमशाहीचं राज्य किंवा हिंसेनं उत्पन्न केलेलं राज्य कसं. एक दृढनेमी नावाचा राजा होता. पूर्ण जगाचा तो सम्राट राजा होता आणि खूप राज्य करायचं. त्याच्यामध्ये ना चोऱ्या होत होत्या, ना भांडणं होत होते, ना काहीच होत नव्हते. परंतु जेव्हा त्याचं वय झालं, वय झाल्याच्या नंतर त्या चक्रवर्ती सम्राटाला असं वाटलं की इकडे आता आपण ही गादी सोडली पाहिजे आणि आपल्या ह्या मुलाला दिली पाहिजे. मुलाला येतात, मुलाचा राज्याभिषेक होते आणि ते कारभार चालत राहते. ते चालत असल्याच्या नंतर मुलाला कसा कारभार करायचा ते त्याचा ते प्रधान असतो ते सांगतो. कशा पद्धतीने करायचा की भाई म्हणायचं याच्यामध्ये जी संपत्ती आहे सगळ्याला वाटून टाकायची, समान वाटून टाकायची. कुठल्याही हिंसा करू नये, कुणाची चोरी न करू नये, व्यभिचार करू नये, हिंसा होऊ नये आणि सगळ्यांनी प्रेमाने आणि आपुलकीने वागायचं. ह्या पद्धतीनं जर वागला तर तुझं जे हे दिव्य चक्र आहे हे जरा जे आहे हे तसंच राहील. अशा पद्धतीने त्याला समजून सांगतात आणि ते हे जातात आणि राजा काय करते ते ती मुंडन करते आणि भिक्षापात्र घेऊन बाहेर चालले जातात. जसा ते राजा जाते ते दिव्य चक्र हे बुडून जाते. ते सेवकाला सांगते बघ आपलं दिव्य चक्र ते जाग्यावरती आहे का. मग ते राजाला येऊन सांगते की ते दिव्य चक्र थोडंसं आपल्या जाग्यावर तो हल्लेला आहे. आता हे नवीन राजा झालेला असतं, याला काय माहीत नसतात त्याचे रूल्स अँड रेग्युलेशन. तर हे जे 85 मी तुम्हाला सांगितले हे मुलगा त्या म्हणजे बाप मुलाला सांगते तो अशा पद्धतीनं लोकांना वागणूक दे
आणि तुझं चक्र परत जाग्यावरती येईल. नंतर परत त्यानं असंच केलं, ते चक्र बरोबर त्याच्या ते पोझिशनला आलं. अशा 1 पिढी, 2 पिढी, 3 पिढी, 4 पिढी, तर अशा 10 पिढ्या गेल्या. परंपरागत त्यांचा तो दर्जा चालत आला. आणि नंतर काय झालं, की असंच राजा 10व्या पिढीला राज्याभिषेक करायचा होता आणि केल्याच्या नंतर ते सेवकाला सांगतं, की बघ आपलं चक्र सुरू आहे का? त्याला वाटलं, चला हे राजाचं कुठपर्यंत टाकायचं आपण. हो म्हणलं, राजे जागेवरच आहे आपलं. जे दिव्य चक्र आहे ते एकदम पोझिशनला आहे. राजा मग जे काही खजिना होता त्याचा, ते त्यानं वाटणं बंद केलं. लोकांनी हे खजिना जे होता, पैसे वाटणं बंद केलं. मग हे पैसे वाटणं बंद केल्यामुळं लोकांची अतिशय दयनीय अवस्था झाली. दयनीय अवस्था झाली म्हणून त्या ठिकाणी चोरीचं प्रमाण वाढलं. मग ते सेवक काय करायचे, त्या चोराला पकडून आणायचे. पकडून आल्याच्यानंतर राजा समोर करायचे, तू चोरी केलीस का? हो साहेब केली, मला खायलाच काही नव्हतं. मग यांनी ते खजिन्यातले पैसे द्यायचे, तो चालला जायचा. मग ही जी भावना आहे, दुसऱ्या चोर तसाच यायचा, सांगायचा, हे खजिना द्यायचा, जायचं. मग ही प्रथा पडली. अरे यार, चोरी केली तर राजा पैसे द्यायलेत आपल्याला, आपलं चांगलं व्हायला काम करायचं काम नाही, काही नाही. म्हणून हे गावोगाव सगळ्या चोऱ्या सुरू झाल्या. म्हणजे पंचशिलाची उत्पत्ती कशी झाली, बाबासाहेबांनी दिलेली उदाहरण मी सांगतो, समजून घ्या. आणि नंतर मग राजा परेशान झाला, की यार प्रत्येक जण असे कशी काय चोरी करावी. म्हणून यांनी काय केलं, आता हे वाटणं बंद केलं. ज्यानं चोरी केली त्याला मृत्यूदंड शिक्षा द्यायची, हे डिसाईड केलं. नंतर चोरीचं प्रमाण बंद झालं. चोरीचं प्रमाण बंद झाल्याच्या नंतर, म्हणजे पकडून आल्याच्या नंतर, मग काय झालं, चोरी जरी केली तर लोकांना विचारलं, अरे तू चोरी केली का? सेवक म्हणायचं, नाही बा मी नाही चोरी केली. म्हणजे खोटं अधीन दानावीरांनी हे सुरू झालं. आणि मग ह्याच्यातूनच वाद प्रवाद आणि हिंसा, व्यभिचार ह्या गोष्टी घडत गेल्या. आणि अशा पद्धतीनं ते जे दिव्य चक्र होतं हे पूर्णतः त्या ठिकाणी बुडलं. म्हणजे हे डिफरेन्शिएशन समजून सांगण्यासाठी बाबासाहेबांनी त्याच्या दिव्य चक्राची अतिशय सुंदर गोष्ट त्या ठिकाणी तथागत गौतम बुद्धांनी भिक्खू संघाला सांगितलेली गोष्टी त्या ठिकाणी निषेध केलेली आहे, की सदाचारानं जर राज्य जर राहिलं ते किती पद्धतीनं चांगलं राहते. आणि स्वतः बुद्धीने जर केलं तर कशा पद्धतीनं ते दिव्यचक्र किंवा ते धम्मचक्र पूर्ण मातीत डुबते. ह्या पद्धतीचं अनुष्ठान आपण जर केलं. आणि जी राजेशाही आपल्या यानं सांगितली होती, पण हुकुमशाही मारा आणि तुम्ही सत्तेची लोकशाही निर्माण करा, हा डिफरन्स म्हणजे सदाचाराची लोकशाहीची राजेशाही आणि हुकुमशाहीची राजेशाही ही आपल्यामध्ये फरक यावा. म्हणजे सदाचारानं जर वागलं तर किती पद्धतीनं आणि किती चांगल्या पद्धतीनं आपण राहू शकतो, या गोष्टी बाबासाहेबांनी त्या ठिकाणी ती कथा आहे. तुम्हाला नक्कीच एक 40-50 पानाचं ते पुस्तक आहे, ते छोटंसं नक्कीच वाचा. ती तुम्हाला मी थोडक्यामध्ये ह्या ठिकाणी सांगितले. आणि ह्या जे काही गोष्टी असतात, मग चोरी असो, विचार असो किंवा सुरापान असो, त्या माणसाच्या मनावरती केंद्रित असतात. म्हणून माणसाचं मन हे उत्साहित झालं पाहिजे. आणि अशा पद्धतीनं जर झालं तरच माणसाला हा नवा प्रकाश मिळेल. ह्या स्टेपवर आल्याच्या नंतरच तथागत गौतम बुद्ध सांगतात, की सर्व जे काही गोष्टी घडतात ते फक्त मनाच्या केंद्राशीच घडतात. म्हणून माणसाचं मन निर्मळ करणं हे पहिलं कर्तव्य. दुसरं, त्यांनी अजूनही ह्या मनाला काबूत करण्यासाठी चित्ताची शुद्धी करणं हे जास्त महत्त्वाचं. पुन्हा तिसरी गोष्ट अशी सांगितली, की ज्या पद्धतीनं रामायण, महाभारत, भगवद्गीता, मनुस्मृती, उपनिषद, ब्राह्मणी, मीमांसा, कर्मकांड, ज्ञानकांड याच्यामध्ये ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत, त्यांनी काय म्हणते, की हे प्रमाद आहे किंवा याच्या पुढं काहीच नाही, हे माणसाला दिलेलं नाही, अपरुषीय दावा केला, ईश्वरांना दिले. म्हणून तथागत गौतम बुद्ध तिसरी गोष्ट देतात, की धर्म पुस्तके प्रमादित आहेत किंवा ते सत्य आहेत, याला मान्यता द्यायची. तुम्हाला जर पटल्या, तुम्हाला जर योग्य वाटल्या तर त्या गोष्टीचा स्वीकार करायचा, अन्यथा नाही करायचा. हे तथागताचा चौथा सिद्धांत. म्हणून तुम्हाला सगळेच ग्रंथ व्यवस्थित सांगतात का, ह्या गोष्टीचं हे करू नका. तुमच्या मनाला ज्या ज्या गोष्टी पडतात, ज्या ज्या माणसाच्या हिताच्या गोष्टी आहेत, त्यात माणसाच्या गोष्टी स्वीकारायच्या. ज्या ज्या माणसाच्या हिताच्या गोष्टी नाहीत त्या सोडून द्यायच्या. आणि माणसाचं मन जे आहे ते मन जर स्थिर राहिलं तर माणसाचं हे आयुष्यसुद्धा चांगल्या मार्गावरती जाते. हे पहिल्या जे खंडातला पहिला जो भाग आहे,
शेवटच्या ह्याच्यापर्यंत. नंतर आपण बघूयात पंचशील कशा पद्धतीचे दिले, का दिले, त्याच्यामध्ये तुमचं रिव्होल्युशन, काउंटर रिव्होल्युशन, क्रांती, प्रतिक्रांती याचे सुद्धा सब्जेक्ट येतात. आणि बाबासाहेबांनी जे काही रेफरन्सेस दिले त्याची सुद्धा आपल्याला ऐकायला मिळते. परत आर्य अष्टांगिक बघू, म्हणजे आर्य अष्टांगिक मार्ग कशा पद्धतीचे आहे, समयकाविद्या, संकल्प, दृष्टी जे काही आहेत त्याची सुद्धा आपण विस्तारानं त्या ठिकाणी करणार आहोत. आणि हे करत असताना पुढं ह्या गोष्टी रिपीटेड होत असतात. त्याला विविध प्रकारची थोडी उदाहरणं देऊन आपल्याला त्या समजून घ्यावं लागतात. म्हणजे तुम्ही असं समजू नये की भाई हे नेहमी तेच का सांगाल. कारण या ग्रंथामध्ये बाबासाहेबांनी एवढं डोक्यामध्ये फिट व्हावं यासाठी एक एक गोष्ट त्या ठिकाणी त्यांनी मेन्शन केलेली आहे. आणि अशा पद्धतीनं माणसाला जीवन जर जगायचं असेल तर माणसानं सत्याच्या द्वारेच जीवन जगलं पाहिजे. सत्याच्या व्यतिरिक्त जीवन जगता कामा नये. अशा पद्धतीचं ह्या ठिकाणी चा संदेश ह्या शेवटच्या याच्यामध्ये आहे. म्हणून बुद्धानं काय काय नाकारलं, कारण माणसाच्या मनाच्या केंद्रित भोवती सगळं जीवन आहे. म्हणून ह्या जगामध्ये जे काय होतं ते तथागतांनी नाकारलं. की वेदांना नाकारलं, आत्म्याला नाकारलं, धर्म, संस्कार, विधी, यज्ञ, आहुती यांना सुद्धा त्यांनी नाकारलं. चातुर्वर्ण्य समाजव्यवस्थेनं बाबासाहेब जेव्हा विदेशात गेले होते तेव्हा तिथं समानता ज्या पद्धतीची दिसली इथं दिसली नाही. तथागतांनी सुद्धा 2500 वर्षापूर्वी चातुर्वर्ण्य अमान्य केली, पण त्यांनी संघाची निर्मिती केली. संघामध्ये पुरुषांना स्थान दिलं, स्त्रियांनाही स्थान दिलं. आपण हे पाहतो. म्हणजे तथागताची सुरुवात कुठून झाली, राजकारणापासूनच झाली. कारण रोहिणी नदीच्या वाटपाचं जे राजकारण झालं, राजकारणात बळी कोण ठरला, सिद्धार्थ. कारण त्यांना जे 3 अटी त्यांच्यावरची घातल्या होत्या ते फक्त त्याच्यामुळेच त्या घडल्यात. म्हणून ही सदाचाराचं राज्य आणि हुकुमशाहीचं राज्य कशा पद्धतीचं विकोपाला जाते किंवा कशा पद्धतीचं कोणाचा प्रोग्रेस होते हे आपण बघितलं. पुनर्जन्म सुद्धा अमान्य केला. कारण ह्या गोष्टी म्हणजे मनुष्य ब्रह्माच्या देहातून उत्पन्न होतो, आत्म्याचे अस्तित्व किंवा या प्रचलित ज्या काही 65 विचारधारा होता त्या सुद्धा त्यांनी नाकारल्या. आत्मा नाकारला, ईश्वर नाकारला, चातुर्वर्ण्य नाकारला. आणि ह्या पद्धतीचा तथागत गौतम बुद्ध म्हणतात की माणसाच्या जीवनाची किंवा सुखाची काय घेणे नाही. अहो, माणसाला जर पोट भरायचं असेल त्याला कामच करावं लागेल. कारण जर ईश्वर असतात, तुम्ही सांगा, म्हणतात की आता लाईट लागला, ईश्वराचं अस्तित्व काय आहे, काहीच नाही. म्हणून तथागत गौतम बुद्ध सांगतात की ईश्वरापेक्षा माणसाचं जे कार्य हे मोठं आहे. त्याच्यामुळे ईश्वर असा आहे किंवा त्यानं हे जग निर्माण केलं त्याच्यापासून माणसाला काय फायदा आहे. अहो, लेकराला जर शिक्षण द्यायचं, त्याचं उदरपोषण निर्वाह करायचं, त्यांच्या आईवडिलांनाच काळजी आहे. त्याच्यामुळं आपण बघतो ह्या डे टू डे मध्ये गोष्टी बघतो की ह्या अंधश्रद्धेमुळे काय होते, एक तर आपण मानसिक गुलामगिरीतून जातो, दुसरी आर्थिक गुलामगिरीत आपण अडकल्या जातो, तिसरी शारीरिक गुलामगिरीमध्ये अडकले जातो, आणि चौथी सामाजिक गुलामगिरीमध्ये सुद्धा आपण स्वीकारतो. म्हणून आपला जो हा सत्य आणि पवित्रीचा जो धम्म आहे हा 24 कॅरेट आहे, बिलकुल 24 कॅरेट आहे. म्हणून ह्या धम्माला ग्लानी न येता एक एक मुद्दा आपण जर व्यवस्थित समजून घेतला तर आपल्या मनातील ह्या ज्या श्रद्धा अंधश्रद्धा असतील ह्या नष्ट होतील. आणि अशा पद्धतीनं तथागतांनी सांगितलं की चित्त साधना, मनाची साधना, चित्ताची निर्मलता हीच म्हणजे शुद्धता असते. सर्व पापापासून विरत होणं. सर्व पाप सकळ कुशलस्य उपसंपदा सचित परिवर्तन एक विधान शासन. मनात जर तुमचे चांगले विचार जर आले तुमचं कार्यसुद्धा चांगलंच होईल. तुमच्या मनात जर अशुद्ध विचार आले तर तुमचं कार्यसुद्धा अशुद्धच होईल. म्हणून खरा धर्म हा धर्मशास्त्रात नाही, तर खरा धर्म हा धर्मतत्वाचे आचरण करण्यात आहे. म्हणजे नुसतं पुस्तकात मी सांगितलं म्हणून त्याच्यात किंवा तुम्ही आम्ही लय ग्रंथ वाचलो तिकडे जाऊन कंदोऱ्या करायला काही अर्थ नाही. हे प्रत्यक्ष आपण आचरणात जर आणलं तर आचरणशील तोच खरा धर्म आहे. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 21वी प्रतिज्ञा त्यांनी म्हटलं आहे की तोच सद्ध धर्म आहे अशी माझी खात्री पटलेली. जबरदस्तीने स्वीकारू नका. परंतु आपण काय करतो की बुद्ध धर्म म्हणजे आपण समज काढून आणि आंदोलनातच असं आहे असं. परंतु हे सागराचं पाणी कोणा एकाचं नाही, हवा कोणा एकाची नाही, निसर्ग कोणा एकाचे नाही. हे बेसिक तत्वज्ञान बाबासाहेबांनी. म्हणून ह्या विचाराचा प्रचार आणि प्रसार आपण जर लोकांपर्यंत नाही गेलो तर लोक बुद्ध धर्माचा स्वीकार करतील कसा. आपण जर त्यांना झिडकारलं तर लोक जवळ येतील कसे. आपण जर दारू पिऊन रस्त्याने हिंडू लागलो, पांढरे कपडे घालून तर लोक येतील कसे. आपण जर चोऱ्या करू लागलो आपल्याकडून पाहून लोक येतील कसे. आपण जर सदाचारानं वागणूक नाही केली लोक येतील कसे. नुसता जर जैविक घातल्यानं बुद्ध वाढेल का, धर्म वाढेल का.
नाही मानणार. म्हणून आचरणातून ही निर्मिती केली. लोकांनाही आपण रस्त्यानं गेलं तरी त्यांच्या हात दोन्ही नमले पाहिजे की या बुद्धिस्ट माणूस जात आहे, एकदम सत्यवान माणूस जात आहे. अशा पद्धतीचं गेले तर एकाचं दोन, दोनाचं चार, एका गलीची दुसरी गली, दुसऱ्या गलीची तिसरी गली, असं शहर राज्य करून पूर्ण भारत बौद्धमय नाही का होणार? बाबासाहेबांना संविधान लिहितानाच भारत बौद्धमय करून टाकलं लिटरली. पण आपल्याला प्रॅक्टिकली करायचं. त्याच्यामुळं आपण मनोरंजनातून धम्म स्वीकारण्यात आलं, आचरणातून धम्म स्वीकारा, अशी ह्या ठिकाणी मी आपणास विनंती करून प्रत्येक गोष्ट आपण हे अशा पद्धतीनं समजून तथागताचा जो शेवटचा या पहिल्या पाठचा जो सिद्धांत आहे शेवटचा, मनोकुंभंगमा धमा मनुष्यठा मनोमया मनसाचे प्रसन्नेन भासती वा करोती वा. म्हणजे माणसाचं मन ज्या पद्धतीने प्रसन्न असेल, माणसाचं कुशल कार्य जसं असेल त्या पद्धतीनेच त्याला हे सुख माणसाच्या सावलीप्रमाणे त्याची सावली सोडत नाही. असा हा तथागताचा पवित्र आणि शुद्ध धम्माचा हा पहिल्या खंडाचा पहिला सारांश आहे. आणि पुढं कशा पद्धतीने त्यानं धम्मदीक्षा दिल्या किंवा पंचशील कशा पद्धतीने दिलं किंवा त्या 5 प्रतियोगानं कशा पद्धतीने दिलं. तपस्सू आणि भल्ली हे पहिले 2 उपासक देवा त्यांना त्रिशरण दिलेलं होतं, तेव्हा ते संघाचे अस्तित्व नव्हतं. त्याच्यामुळं दुसरी जी सुजाता होती, सुजाता सुद्धा फॅमिली सगळं त्यांना बुद्धिस्ट केलं, तेव्हा सुद्धा संघाची ही नव्हती. आणि सगळ्यात मोठी त्यांची जी म्हणजे रिच अचिव्हमेंट जी होती ती कश्यपाची धम्मदीक्षा बिंबिसाराच्या राजामध्ये. कारण तेव्हा सुद्धा धम्माला याच्या ग्लानी यावं या उद्देशाने त्यांनी रागनाजाच्या त्या आश्रमात सोडलं होतं. परंतु तथागतांनी त्या नागाला सुद्धा त्या आपल्या भिक्षापात्रामध्ये बसवले होते. आणि हे पाहून सगळे ते पाश्चात्य सुद्धा बुद्धिस्ट झाले. हे जे आहे ते हे जगातला सगळ्यात मोठा हिस्टॉरिकल विषय आहे. आणि तिथंच तथागताचं खूप मनोबल बनलं. आणि अशा पद्धतीने नंतर भारतामध्ये नाहीच तर विश्वामध्ये हे बुद्धाचा धम्माचा विस्तार हा होत गेला. हाच आपण संदेश या ठिकाणी घेऊन आपण कशा पद्धतीने समजून घ्यायचा या ठिकाणी आज आपण ह्याच ठिकाणी थांबूयात सर्वांनी. घेता सर. भवतु सर्वमंगलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वबुद्धानुभावेन सदा स्वन्ति भवन्तु ते. भवतु सर्वमंगलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वधर्मानुभावेन सदा स्वन्ति भवन्तु ते. भवतु सर्वमंगलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वसंघानुभावेन सदा स्वन्ति भवन्तु ते. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि. सर्वांना जय भीम. सर्वांचे धन्यवाद.